17 जून आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. शेणखताला आला भाव, एका ट्रॉलीला 3,500 रुपये. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा वळला पारंपरिक शेणखताकडे. डाळीच्या किमतीला वाढीव दराचा तडका, सामान्यांचे बजेट बिघडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढले भाव. पावसाळ्यामध्ये सर्पदंशापासून सावध राहावे, सर्पमित्रांचे आव्हान. वर्षभरात 2142 सर्पदंशाच्या घटना, 6 जणांचा मृत्यू. वादळी पाऊस, घरावर कोसळले झाड. धामणगाव रेल्वेची घटना, घरी कोणी नसल्याने टळली जीवितहानी, घर झाले जमीनदोस्त. बँक ऑफ इंडियाची 61 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक. बीजेपीचे माजी आमदार मदन भोसलेंसह उपाध्यक्ष कार्यकारी संचालकांवर सीबीआयचा गुन्हा दाखल. विधानसभा निवडणुकीत महायुतीत रंगणार महायुद्ध. 1 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्री. एका महामंडळासह 30 जागांवर कवाडे गटाचा दावा. नीट घोटाळ्याचे कनेक्शनही गुजरात सोबतच. हा योगायोग कसा? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल. सरकार गप्प बसल्याचाही आरोप. ओबीसी उपोषणाचा 4था दिवस. आंदोलकांची तब्येत खालावली. डॉक्टरांच्या तपासणीत बीपी वाढल्याची माहिती, मागण्यांवर ठाम. बेजबाबदारपणा, पंतप्रधान ग्राम सडक योजनेपासून 150 हेक्टरवरील शेती धोक्यात. कंत्राटदाराने रस्त्याच्या दुतर्फा नाल्या न खोदल्याने नुकसान. खरीपासाठी शेतकऱ्यांकडून 60% बियाण्यांची खरेदी. विशिष्ट वाहनासाठी शेजारील जिल्ह्यात शेतकऱ्यांची धाव. मतमोजणी पूर्ण झाली नसतानाही विजय घोषित का केले? आता रडीचा डाव खेळण्यात येतोय. रवींद्र वायकरांचा जोरदार पलटवार. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटी महामंडळाचे मोफत पास आता थेट शाळा कॉलेजमध्ये मिळणार. प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पावसाचे पाणी अडवले, 10 एकर जमीन गेली वाहून. शेतकऱ्यांसमोर पेरणीचा प्रश्न. खेड शिवारात घटना, पंचनामा करून कारवाईची शेतकऱ्यांची मागणी.